जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकतात. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे हे अपडेट आलाय आणि इथे बघा भरपूर साऱ्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर अनेक ठिकाणी आहे. प्लस तुम्ही ते बघू शकणार आहात फॉर्म भरणं सुरू झालंय. 8 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालंय तर 23/1/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. आणि ही यांची पीडीएफ आहे. टोटल 250 जागांसाठी भरती होते. ऑफिसर लेवलची पोस्ट आहे. डिटेलमध्ये समजून सांगणार आहे कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतं, त्यामुळे नक्की अप्लाय केलं पाहिजे. चांगल्या वॅकन्सी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. डेली जॉब अपडेट, इन्कम आयडियाज, बिझनेस आयडिया तुमच्यासाठी घेऊन येतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचं हे ऑफिशियल करिअर पेज आहे आणि इथे बघा नोटिफिकेशन येते रिक्रुटमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 2024. ओके, त्यानंतर इथे आल्यानंतर ही यांची पीडीएफ आहे आणि इथून आपण अप्लाय करू शकतोय. अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार, कारण की IBPSच्या वेबसाईटवरून आपण अप्लाय करणार आहोत आणि ही यांची पीडीएफ आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल 250 जागांसाठी भरती होते. मग इथे बघा कधी तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया धरली जाणार आहे तर बघा इथे दिलंय 31/12/2023 रोजी कॅल्क्युलेट होणार आहे. मग सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे. ओके, त्यानंतर तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, म्हणजे थोडक्यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे विथ 60% मार्क आणि जर SC ST मधून तुम्ही असाल तर 55% मार्क्स तुम्हाला पडले आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. म्हणजे डिग्री म्हणजे कोणते 10+2+3 म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय, कुठल्याही स्ट्रीम मधनं इंजिनिअरिंग झालेली आहे, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, त्यानंतर एज क्रायटेरिया काय आहे तर मॅक्झिमम एज तुमचं हे 30 वर्ष पाहिजे आहे. म्हणजे 21 ते 30 वय तुमचं आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. एज कधी कॅल्क्युलेट होणार आहे तर 31/12/2023 रोजी हे कॅल्क्युलेट होणार आहे. ओके, आणि जर तुम्ही कास्टमधून असाल, जसं की बघा SC ST साठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष आहे, डिसेबिलिटी काय असेल तर 10 वर्ष आहे, एक्स सर्व्हिसमॅन झालं, डिफेन्स सर्व्हिस झालं तर यांच्यासाठी पण वयामध्ये सूट दिली आहे, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर या पीडीएफ मध्ये एक वाईट गोष्ट आहे की ते फी खूप ठेवली आहे. तुम्ही ते वाचू शकतात. ऑल ऍप्लिकंट SC ST PWBD सोडून 1000 रुपये प्लस GST चार्जेस ठेवले. आता जेवढा पण वॅकन्सी निघताय एवढी जास्त फी घेताय. ओके, आणि जर का तुम्ही SC ST मधून असाल तर 250 रुपये चार्जेस आहे. फॉर्म कधी भरायचा तर 8 जानेवारीपासून फॉर्म भरणं सुरू झालंय. 23 जानेवारीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. आता ऍप्लिकेशन करायचं ते पण दिलंय. सगळ्यात आधी फॉर्म भरून घ्यायचं, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं, फी पेमेंट करायचं, त्यानंतर फोटोग्राफ, सिग्नेचर वगैरे तुम्ही ऍड करू शकताय आणि फॉर्म भरू शकताय या वेबसाईटवर. ओके, वेबसाईटची डिटेल्स पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे तर सगळ्यात आधी इथे ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे आणि इंटरव्ह्यू, या 2 गोष्टी म्हणजे एक ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू. त्यानंतर तुम्ही इथे जॉब मिळू शकणार आहात. तर एक्झाम कशी असणार आहे तर इथे बघा 200 प्रश्न असणार आहे 200 मार्कांसाठी. मग त्यासाठी कुठले कुठले सब्जेक्ट आहेत ते पण दिलेलं आहे आणि इथे डिटेलमध्ये तुम्हाला सब्जेक्टचं नॉलेज मिळून जाईल. त्यानंतर सेंटर्स कुठे कुठे असणार आहे तर बघा पूर्ण लिस्ट दिली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे. जॉब पण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असणार आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, चंद्रपूर इत्यादी ठिकाणी वॅकन्सी असणार आहे. प्लस सोलापूर, लातूर आणि धुळे महाराष्ट्रामध्ये इत्यादी ठिकाणी सेंटर्स आहे. तर जे इंटरेस्टेड आहे त्यांनी या वेबसाईटवर या. इथे न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्ही अप्लाय करू शकताय आणि हा फॉर्म भरू शकताय. मागे पण जेवढ्या पण बँकांचे एक्झाम येत होते सेम टाईप ऑफ फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा. तुमचा कोणी फ्रेंड असेल जो इंटरेस्टेड असेल ते त्याच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.